सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे मराठी. 02 हा विषयाचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 21 सप्टेंबर 2021. इथे दिनांक दिलेली आहे 21 सप्टेंबर 2021. जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची ही प्रश्नपत्रिका पहिली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर जागा असते. उत्तरपत्रिका लेखनाला 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिकेचे 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही कृतीपत्रिका आहे. 2021 पासून ते 2024पर्यंतच्या जेवढ्या 12वीच्या परीक्षा झाल्या त्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी उत्तरासह पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. मराठीच्या प्लेलिस्टमध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. मराठी हा विषय कला, वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे 3ही शाखांना हा विषय आहे. चला तर आपण कृतीपत्रिका कशी सोडवायची ते पाहूया. ह्याची प्रश्नपत्रिका यापूर्वीच मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. कृतीपत्रिकेमध्ये तुमच्यासाठी सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने व्यवस्थित काढाव्यात. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. भाषा विषयाचा पेपर आहे त्यामुळे शुद्ध लेखनाचा विचार करून उत्तमपणे पेपर लिहायचा नीटनेटका. आणि आपण आता कृती कशा सोडवायच्या मॉडेल ॲन्सरनुसार पाहूया. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. 5 विभागाची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी 5 विभागाची उत्तरं स्वतंत्र व्हिडिओ केलेत. विभाग पहिला गद्य म्हणजे धड्यावरचा, हे व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. कृती सोडवलेल्या आहेत ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. आज आपण विभाग दुसरा पद्य विभाग म्हणजे कवितेवरील कृती सोडवणार आहोत आणि लवकरच 3रा, 4था आणि 5व्या विभागावर पण व्हिडिओ मी तयार करणार आहे. चला तर पाहूया कवितेवरील कृती कशा सोडवायच्या विभाग 2मध्ये. आणि दुसऱ्या विभागाला एकूण 16 गुण आहेत म्हणजे कवितेवर. विभाग दुसरा पद्य आणि कवितेवर 16 गुणांच्या कृती आहेत. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढच्या पानावर कृती आहे आणि त्यावर 8 गुणांच्या कृती आहेत. त्यावर पहिली कृती, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. आता रोज मातीत ही कविता आहे आणि त्यावरच्या काही ओळी शोधून लिहायच्यात. त्याच्यासाठी 2 गुण निर्धारित केले. आतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. त्याच्यासाठी कवितेमध्ये आलेल्या ओळी आहेत, हिरवी होऊन माग उरते. आणि स्वतःचं जीवन जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. या अर्थाची ओळ आलेली आहे, नाही कांद ग जीव लावते. याच्यासाठी 2 गुण आहेत. कविता आपण पाहूया आणि कृती पण. दुसरी कृती आहे, खालील चौकटी पूर्ण करा 2 गुणांच्यासाठी. कवितेतील स्त्री करत असलेली कामे, इथे एक काम लिहायचं आणि इथे एक काम लिहायचं. या चौकटी पेनाने किंवा पेन्सिलीने करायच्या. आता इथे उत्तर येणार आहे कांदे लावणे, झेंडू तोडणे, ऊस लावणे, पाणी शेणणे. आता मी 4 कामं दाखवली, तुम्ही यातली कुठलीही 2 लिहिली तरी चालेल. कविता पाहूया. कल्पना दुधाळे यांची कविता. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. इथं एक उत्तर सापडलंय. काळ्या आईला हिरवं गोंदते, इथे एक. बाई गोंदते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. आणखी आहेत कवितेच्या ओळी. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. उन्हातानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. इथे एक उत्तर आलं. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. यावर 3री कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची. 4 गुणांची कृती आहे.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. आता तुम्ही हेच उत्तर लिहिलं पाहिजे असं काही नाही, यापेक्षा वेगळंही तुम्ही लिहू शकता. कष्टकरी स्त्रियांच्या संदर्भातलं जीवन. उत्तर: कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी महिलेच्या कष्टाचे वर्णन रोज मातीत या कवितेत केले आहे. कल्पना दुधाळ या स्वतः शेतकरी महिला आहेत. बालपणापासून शेतीच्या कामात आईवडिलांना मदत करत असल्यामुळे शेतीशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती. शेतकरी स्त्रीला घरातल्या कामांसोबत शेतीतल्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागते. घरातील आणि शेतीची कामं कष्टाचीच. दोन्ही ठिकाणी राबताना तिच्या इच्छा आकांक्षा बाजूला राहतात, पण शेत घर या दोन्हींवर तिचा जीव असल्याने ती हसत हसत या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते. शेतातली विविध कामं असतात, जसे भाजणी, पेरणी, लावणी, पाणी शिरणे, कापणी, मळणी. या व्यतिरिक्त तिला अनेक कामं असतात. शेतकऱ्याच्या बरोबरीने शेतकरी स्त्री ही कामं करत असते. कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात, कांदा असो वा ऊस, त्यांची लागवड करताना शेतकरी स्त्री केवळ कांदा ऊस लावत नाही, तर त्यांच्यावर जीवही लावते. काळ्या मातीला हिरवाईने फुलून येण्यासाठी ती कष्ट करते. काळ्या मातीत पीक तरारून आल्यावर काळ्या मातीवर हिरवं गोंधन गोंधल्यासारखे केल्यासारखे वाटतं. हे करताना रोज मातीमध्ये बाई नांदत असते. शेतकऱ्यासोबत विवाह केल्यानंतर त्याच्या घरात ती नांदतेच आणि त्याच्या शेतातही नांदते. आपल्या शेतात लावलेली विविध फुलंही शेतकरी स्त्रीची आवडती असतात. झेंडूची शेती केलेल्या शेतात झेंडूची फुलं तोडताना तिच्याही जीवाला यातना होतात. या फुलांवर तिचं मनस्वी प्रेम असतं. त्यांना तोडताना कवयित्रीला वाटतं जणू काही या झाडांचा देहच आपण तोडत आहोत. एकीकडे या तोडलेल्या फुलांचे ती घरादाराला तोरण लावते, घर सुशोभित करते. बाई देखील या झेंडूसारखाच आपला सर्व देह कुटुंबाकरता समर्पित करते. घरातला उत्साह कायम राहण्यासाठी तिचे सर्वत्र प्रयत्न चालू असतात. ही सर्व सुख लाभावीत म्हणून ती मातीत राबून काम करते. आपल्या शेतात ऊसाची लागवड करताना ऊसाचा डोळा म्हणजे बेनं मातीत ती दाबते. बेनं दाबते तसंच आपलं मनही ती दाबते. अनेक आशा स्वप्न दाबून स्वसुखापेक्षा कौटुंबिक सुखाकडे ती लक्ष पुरवते. चिमणी जसं काड्या जमवून घरटं बांधते, तसेच बाईपण पैसा जमवून घरात लागणाऱ्या छोट्या गोष्टी जमवून संसार उभा करते. यासाठी ती घरात शेतात कष्ट करून नांदते. उन्हातानात ही बाई कामे करून रोज मरत असते, पण शेतातला आयुष्यातला घरातला हिरवेपणा टिकवायचं काम करते. आपल्या कष्टाबाबत तक्रार न करता ते सोसून आपल्या संसारासाठी झिजत राहते. शेत पिकवता ती स्वतःला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते. शेती करता खोल विहिरीतलं पाणी काढून शेताला पाणी पाजण्याचे काम करते. सुखसमाधानानं जगण्याचा प्रयत्न ती सतत करत राहते. शेतकऱ्याचे कष्ट आपण लक्षात घेतो, पण घरात दारात शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीचे कष्ट मात्र विसरले जातात. या कवितेतून ती शेतकरी स्त्री आपल्या आयुष्याच्या कष्टाचा पटच आपल्यासमोर मांडते. पुढची कृती दिलेली आहे. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत त्याला. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. उत्तर: श्रेष्ठ भक्त, अध्यात्म विषयाचे भाष्यकार, रसाळ कीर्तनकार, खरे समाज सुधारक संत एकनाथ महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय. माणसांचे जीवन अंतर्बाह्य सुगंधित करणारे संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत, कारण त्यांच्या साहित्य संपदेच्या माध्यमातून समाज सुधारणेचे काम आजही निरंतर सुरू आहे. भावार्थ रामायण, चतुश्लोकी भागवत यासारखे ग्रंथ लिहिणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी अभंग, गवळणी, संतचरित्रे, भारुडे, आरत्या, कथाकाव्य इत्यादी वाङ्मय प्रकाराचे विपुल प्रमाणात लेखन केले. वारकरी संप्रदायाच्या प्रचारात आणि प्रसारात त्यांचे काम मोलाचे आहे. त्यांनी समाजाला भारुडाच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराजांच्या काळात समाजात बोवाबाजी बोकाळली होती. बहुजन समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. धर्माच्या नावावर ढोंगी संत व साधू पुरुषांनी समाजात धुमाकूळ घातला होता. भोळी बाबडी जनता या सगळ्यामुळे अगदी त्रस्त झाली होती. अशा समाजाला स्वतःमधील दोष दाखवून त्यांना खऱ्या अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी जनजागृती केली.
विंचू हे विविध प्रतिमांनी नटलेले भारूड असून या विंचवाच्या प्रतिमेचा वापर करून नाथांनी सत्याचा मार्ग दाखवला. अशा प्रकारे सत्वगुणांचा अंगीकार करून तमोगुणावर मात केली. पण कधीकधी सर्व दुर्गुण अवगुणांचा नाश होत नाही. माणसाची छाती गर्वाने फुलून जाते. थोडी फुनफुन बाकी राहते. म्हणजे विंचवाचे विष उतरले तरी अहंकार नष्ट होत नाही. मीपणा संपत नाही. मीच सर्वात श्रेष्ठ, मीच सगळ्यात सद्गुणी हा वृथा भाव मनुष्य प्रवृत्तीत निर्माण होतो. असा माणूसही खऱ्या भक्तीपासून दूर राहतो. त्याला परमेश्वर प्राप्त होत नाही. हे असे अज्ञान वाईट. पण नाथ म्हणतात यावर उतारा म्हणजे गुरुच्या चरणी लीन होणे. मनाला शांत करण्याचे काम तो जनार्दन रूपी गुरुच करू शकतो. गुरुविना उद्धार नाही. जो गुरुला शरण जातो, गुरुच्या छत्रछायेत राहतो, त्याची सर्व विकारांपासून मुक्तता होते. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज विंचू, इंगळी, त्याचे विष या प्रतिमांमधून जीवनाचे सार भक्तांना स्पष्ट करतात. ते भारुडातून सद्धर्माचे दान मागतात. देहाविषयीचा अहंकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या आसक्तीरूपी विकारांनी होणाऱ्या नाशाची जाणीव करून देतात. थोडक्यात काम, क्रोध इत्यादी तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची आणि मनाची आगाग झाली आहे. तिला शांत करण्यासाठी वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरली पाहिजे. त्यातूनच खरी मनःशांती लाभेल असे संत एकनाथ महाराज स्पष्ट करतात. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती करायची? हे दोनपैकी 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचे. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. वरील काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. किंवा मग दुसरी कृती आहे ती आपण पुढे पाहूया. तर याचं उत्तर अगोदर पाहू आपण. उत्तर: मराठीतील सुप्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके यांच्या समुद्र कोंडून पडला या कवितेतील प्रस्तुत पंक्ती आहेत. महानगरातील मानवी जीवनाच्या मर्यादांची जाणीव कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे. महानगरातील कार्यव्यस्त विश्वात प्रत्येकजण स्वतःमध्येच मग्न आहे. आजूबाजूच्या विश्वाची फारशी दखल न घेण्याची मानवाची वृत्ती आहे. स्टेशनवरच्या बाकड्यावर त्याच्या शेजारी झोपलेल्या लहान मुलाकडे त्याचे लक्ष जाते. पाय मुडपून अगदी कमीत कमी जागेत ते मूल कसंबसं झोपलेलं आहे. त्याचं अवखळ बालपणही महानगराच्या वास्तवात होरपळून गेलं आहे. स्टेशनवरच्या त्या बाका एवढं त्याचं बालपणही सीमित झालं आहे. मुक्तपणे खेळण्या बागडण्याच्या बालपणाचाही बहुधा त्याला विसर पडला आहे. कार्यव्यस्त जीवनात बहुधा त्याला आपल्या बालपणाच्या मर्यादांची जाणीव असावी. म्हणूनच तो पाय मुडपून कमीत कमी जागेत बाकावर झोपलेला आहे. शहरातील या प्रखर वास्तवात त्याचे बालपण होरपळते आहे. परंतु तरीही जीवनाची गाडी रखडत सारखी धावत आहे. मुक्तपणे बागडायला अंगण नसणाऱ्या संस्कृतीत एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. शहरी संस्कृती दिवसेंदिवस बालपणे बकाल होत चालले आहे याची जाणीव कवीला अस्वस्थ करून सोडते. शहरातील वास्तवाच्या अनुभवातून आलेला अस्वस्थपणा मांडणे ही वसंत आबाजी डहाके यांच्या या कवितेची खासियत आहे. समुद्र कोंडून पडला या कवितेत समुद्राच्या प्रतीकातून मानवी जीवनाच्या मर्यादांना कवीने अधोरेखित केले आहे. शहरातील बालपणाची अस्वस्थ करून देणारी जाणीव प्रस्तुत कवितेत आहे. वाचता वाचता विचार करायला लावणारी अशी प्रस्तुत कविता आहे. पुढची कृती आहे रसग्रहण करायचे. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या हिजळा. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. उत्तर: रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातील सुरेश भट यांची ही अत्यंत गाजलेली गझल. आयुष्याविषयीचे सत्य या कवितेत कवीने उघड उघड मांडतो आहे. आपली वंचना, आपले दुःख, आपले पराभव याविषयी तो पोटतिडकीने लिहितो. तो जगापासून तुटून पडला आहे, एकाकी झाला आहे. किंबहुना जगाचा नेहमीच वाईट अनुभव त्याने घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारची विरक्ती त्याच्या शब्दात आली आहे.
पत्रकार, संपादक, गीतकार, कवी अशा विविध रूपात तो समाजात वावरतो. पण माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थी, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीची समाजाने केलेली मानहानी हे पाहिल्यावर तो सर्वांपासून वेगळा होतो. एक प्रकारचा तटस्थपणा त्याच्यात येतो. त्यामुळे सगळ्यात असूनही कवी कोणातच नसतो. ही भावावस्था शब्दात मांडताना कवी म्हणतो, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कारण तो कोणत्याच विचारांच्या गुंत्यात, भावनांच्या गुंत्यात अडकून पडला नाही. कवी म्हणतो की सगळ्यांना उन्हाच्या झळा लागतात. त्याची दाहकता अवघ्या मानवजातीला त्रासदायक ठरते. म्हणून माणसं उन्हापासून दूर पळतात आणि सावलीच्या आश्रयाला जातात. तिथे बसून थंडावा शोधत निवांत शांततेचा अनुभव घेतात. पण कवी म्हणतो, मी असा कलंदर माणूस की मला सावलीतही थंडावा मिळत नाही. दुःख, नकार, निराशा या नकारात्मक गोष्टींमुळे कवी इतका निराश होतो की शोधूनही सुखाचा झरा त्याला सापडत नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. आता विश्वास तरी कोणावर ठेवू असा प्रश्न त्याला पडला आहे. जणू या ओळीत कवीच्या गांजून गेलेल्या मनाचे आर्त उद्गार उमटले आहेत. त्याला मदत करणाऱ्यांनी अशा प्रकारे मदत केली की त्या मदतीचाही कवीला त्रासच होतो. अशा प्रकारे आपण दुसरा विभाग कवितेवरील कृती सोडवल्यात. लवकरच विभाग क्रमांक 3 कथा साहित्य प्रकार यावरील कृती मी सोडवून व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा पोस्ट करेल तेव्हा यूट्यूबकडून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.